जलगांव के पाचोरा तालुका में बांध पर खेती का सफल प्रयोग सामने आया है, जिससे किसानों के लिए अतिरिक्त आय का नया रास्ता खुला है। वाड़ी शेवाल गांव के प्रगतिशील किसान सुनील रंगराव पाटिल ने अपने खेत में बांधों पर आम, अमरूद, सहजन और गन्ने जैसे फलों के पेड़ लगाकर उल्लेखनीय सफलता हासिल की है। इस प्रयोग से न सिर्फ उत्पादन बढ़ा है, बल्कि बांध को लेकर होने वाले विवाद भी कम हो गए हैं। किसानों का कहना है कि अगर सभी किसान अपने बांध का सही उपयोग करें तो आर्थिक स्थिति मजबूत हो सकती है। यह प्रयोग क्षेत्र के अन्य किसानों के लिए प्रेरणादायक बन गया है। मी सुनील रंगराव पाटील, माझी वाडी शेवाळा तालुका पाचोरा, जळगाव जिल्हा अशी या ठिकाणी एक छोटी शेती आहे। या शेतीच्या बांधावरती आम्ही काही प्रयोग या ठिकाणी केला आहे। बांधावरती म्हटलं तर एक साधारण शेताला असलेल्या काही बांधांपैकी एका बांधावरती साधारण 300 फूट लांबीचा हा बांध आहे आणि या बांधाच्या झाडावरती काही आंब्याची झाडं, याशिवाय काही पेरूची झाडं, शिवाय अजून शेवग्याची झाडं, अशी काही झाडांची आम्ही लागवड केली आहे। एकंदरीत 10 आंब्याची झाडं आहेत आणि पेरूची 5 झाडं आणि उर्वरित इतर फळपिकांची झाडं आहेत। ह्या 10 आंब्याच्या झाडांपैकी अगोदरच्या वर्षी लावलेल्या झाडांपैकी 3 झाडांना आता सुंदर अशी फळं या ठिकाणी अशी लगडलेली आहेत आणि रँडमली एका झाडावरती 70-80 किलो ते साधारण 125 किलोपर्यंतचे फळं या ठिकाणी आपण पाहू शकतो। अतिशय सुंदर असे याला हे फळं लागलेत आंब्याचे आणि आज 1 मे रोजी हा आंबा काढणीला आलेला आहे। केसर जातीचा आंबा आहे आणि आताच्याला हे 5व्या वर्षामध्ये झाड आहे आणि आपण बघू शकतो फक्त बांधाच्या भागाचा आपण यासाठी उपयोग केला आहे। शेतामध्ये याचा दुसरा काही साईड इफेक्ट होत नाही। बांध जो होता इथेच आमची पाण्याची व्यवस्था पण होती, त्या पाण्याच्या लॅटरलचा वापर करून आणि योग्य टायमाला साधारणशी काळजी घेऊन या झाडांचं आम्ही संगोपन केलं। 3ऱ्या वर्षापासून या झाडांना अतिशय छान फळं लागत आहेत। 5व्या वर्षामध्ये झाडे 1 क्विंटल जर माल आला तर आज केशर आंबा चांगल्या प्रतीचा जर म्हटला तर साधारण 150 रुपये किलोप्रमाणे किरकोळ बाजारामध्ये त्याची विक्री होते आणि किमान भाव याच्यानंतरच्या कालावधी जरी म्हटलं तर 100 ते 120 रुपये किलो दर केसर आंबाच्या जातीला फळाला मिळत असतो। या अनुषंगाने जर विचार केला आणि रँडमली एक 60-70 किलो जर एका झाडावरती फळं मिळत असतील, आंबा मिळत असेल आणि त्या अनुषंगाने शेतकऱ्याला एका झाडापासून 6-7 हजारापर्यंत पासून तर 10-12 हजारापर्यंत जर उत्पन्न होऊ शकत असेल आणि केवळ बांधावरती 15-20 झाडं जगत असतील तर मला असं वाटतं निसर्गाचं संवर्धन करताना, वृक्ष संवर्धन करताना आपल्याच बांधावरती ज्या ठिकाणी दुसरे पिकं येत नाहीत, बांधाचा सदुपयोग करून, पर्यावरण रक्षण करून एक चांगलं उत्पन्न शेतकरी हाताशी घेऊ शकतो। अनेकदा आम्ही बांधावून भांडण्याच्याच काही गोष्टी ऐकत असतो, मात्र आम्ही आमच्या बांधाचा योग्य वापर केला, दुसऱ्याच्या शेताला, दुसऱ्याच्या बांधाला किंवा त्याच्या अधिकाराला जर त्रास होणार नाही याची काळजी घेऊन जर लागवड केली तर आंबा पीक असेल, पेरूचं पीक असेल किंवा ॲपल बोरसारखं पीक असेल याची जर आम्ही लागवड केली, आवळ्याची पण माझ्याकडे काही झाडं आहेत, आवळ्याला पण छान आताच्याला पण सुंदर फळं लागलेली आहेत। अशा पद्धतीने जर आम्ही त्या झाडांचं संगोपन केलं आणि 4-5 वर्ष संयमाने त्याचं जर काम केलं, त्याच्याशी मैत्री केली तर चांगले पैसे हाताशी येऊ शकतात, असा माझा अनुभव या निमित्तानं आहे।